स्वराज्यामध्ये सामील करतात. तर तोरणा किल्ल्याचा एकंदरीत घटनाक्रम जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की 1646 मध्ये पहिल्यांदा आपण जिंकला, त्यानंतर 1665 मध्ये मुघलांकडे गेला पुरंदराच्या तारांचा आणि 1670 मध्ये पुन्हा स्वराज्यामध्ये सामील झाला. तर भौगोलिक स्थानाची जर उंची जर आपण जर बघितली तर आपल्या सर्वांना माहिती महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर जे कळसुबाई आहे जवळपास 1646 मीटर आहे. जर किल्ल्यांच्या बाबतीत जर बघितलं तर आपण ही स्थिती आपल्याला उलट पाहिली होती, म्हणजे तोरणा किल्ला सर्वोच्च पाहायला मिळतो उंची आहे, म्हणजे जवळपास 1405 मीटर इतकी उंची मिळते. आणि त्यानंतर रायगड येतो. किल्ल्याचे नाव किल्ल्याला तोरणा नाव हेच का देण्यात आले? तोरणा नाव देण्यामागचं मूळ कारण हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोरणा नावाची झाडे होती, त्यामुळे तोरणा नाव दिलं. आणि ह्याच्यानंतर महाराजांनी जिंकल्यानंतर नामकरण केलं, त्याला प्रचंडगड असं नाव दिलं. प्रचंडगड नाव देण्यामागे याचं कारण असं होतं ते प्रचंड असा विस्तार असल्यामुळे त्याला प्रचंडगड असं नाव देण्यात आलं. किल्ल्याची रचना जर आपण पाहायला गेले तर पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला समजण्यास मदत होईल. बाल किल्ले, झुंजार माची, बुनुद माची, तटबंदी, दरवाजे, पाण्याचे साठे हे आज किल्ले आपल्याला गडावरती पाहायला मिळतात. गडाचा सर्वोत्तम उंच व सुरक्षित भाग जिथे महत्वपूर्ण निर्णय केला तर त्याला बाले किल्ला असे म्हणतात. तर झुंजार माची ही नावाप्रमाणे झुंजार आहे, अतिशय अरुंद आणि कठोर वाटेवरची माची आहे जी गडाच्या संरक्षकांना मोलाची भूमिका बजावते. बुनुद माची ही गडावरील दुसरी महत्वाची माची आहे.